चलो हमारे साथ चलो, तुम सबको गिरफ्तार किया जाता है। कुठे? राजगडला का बहिर्जी काका? तुम्ही ओळखलं होय? मुजरा शंभूराज. बाहेर जमना उभी आहे. तुम्ही लगेच आवरायला घ्या, आपल्याला तातडीने निघायचंय. बरं. चलो जल्दी जल्दी करो. चला 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 आटपूया चला. आज बता दूंगा तुम्हें क्या है और क्या नहीं है. जमुना, तुमने बड़ा ही नेक और उम्दा काम किया है. हुजूर, मेरा शक हमेशा से ही होता है. बिल्कुल. अरे तुम्हारी हिम्मत और होशियारी की वजह से आज संबा गिरफ्तार हुआ है. ये लो तुम्हारा इनाम. हुजूर, शुक्रिया. लेकिन एक बात है जमुना, शिवा के बेटे को गिरफ्तार करवाकर तुमने सोए हुए शेर को जगा दिया है. मतलब? अगर शिवा को पता चला कि उसके बेटे को तुमने गिरफ्तार करवाया है तो वो तो तुम्हें जान से मार देगा. तुम शिवा को नहीं जानती. 12 हाथ ऊंची छलांग लगाता है, पल में दिखता है तो पल में गायब हो जाता है. बड़ा ही तिलिस्मी जादूगर है, उंगलियां काटता है. पेट फाड़ते हैं? हाँ. सरकार, मेरा क्या होगा सरकार? डरो मत. ये जो इनाम है ये लेके तुम हमेशा के लिए यहाँ से चली जाओ. दरोगा पूछेंगे तो? अरे दरोगा ने ही तो दिया है तुम्हें और कहा है कि फिर वापस कभी मत आना. जी, शुक्रिया हुजूर. सुनो जी. यहाँ से जाते वक्त पीछे मुड़कर देखना भी नहीं, समझी? जी. चलो भागो, चलो. जी. सुनबाई, राजगडावर तुमचे अश्रू पडतात हेच मुळात वाईट, आणि त्यातून आमच्या सूनबाई रडतात हे तर त्याहून वाईट. पण आम्हाला रडू येतं. मग आम्ही काय करू? येसूबाई, तुम्हाला आठवतंय तुम्हीच म्हणाला होता स्वराज्यात अश्रूंना थारा नाही, म्हणाला होतात ना? म्हणालो होतो, पण आमचे युवराजच गेलेत. मग आम्ही काय करू? तरीही रडायचं नाही. आणि सती तर बिलकुल जायचं नाही. पण लोक म्हणतात की आता आमच्या जगण्याला काहीच अर्थ नाही म्हणून. येसूबाई, लोक बोलण्यासाठीच असतात, पण आपण ऐकण्यासाठी नसतो. तुम्हाला माहितीये, 3 वर्षांपूर्वी शंभूराजेंनी आऊसाहेबांना सती जाण्यापासून रोखलं होतं. आमच्या बरोबरीनं उभे राहिले होते, नाहीतर नाही जाऊ दिला आऊसाहेबांना सती. आणि येसू, तुम्ही त्या शंभूराजेंची पत्नी आहात आणि सती जायचा हट्ट धरता. शंभूराजेंना काय वाटेल? पण सती जाणं हा धर्म आहे ना पत्नीचा? नाही, ती एक रूढी आहे, भयानक रूढी. येसू, तुम्हाला जर जळायचंच असेल तर ह्या चितेत जळण्यापेक्षा स्वराज्याच्या अग्निकुंडात त्यागाची, धैर्याची समिधा होऊन जळा, त्याची गरज आहे. या चितेत जळलात तर राख, पण स्वराज्याच्या अग्निकुंडात जळलात तर लाखो लोकांची प्रेरणा व्हाल. चला मागे फिरा
आणखीन खूप कामं करायची आहेत आपल्याला. पण महाराज, काही झालं तरी रीतमान सोडणं. आमचा मुलगा आम्हाला सोडून गेला, पण त्याच्या जागेवर आम्ही येसुबाईंना बघतो. आता याच आमच्या शंभू. युवराज, तुम्ही इथंच थांबा. मी मोहरत जाऊन रस्ता बघून येतो. का? काय झालं? काही झालं नाही, पण जरा आत्मास घेऊन येतो. तर मोगलांची गस्त असल्यासारखी वाटते. एकदा का सापडलो की रातभर बसवून ठेवतेली आपल्याला. मी खुनीची शिळ वाजवल, मग तुम्ही निघा. ह्यो पल्ला जरा जपून वालटावा लागल आपल्याला. पण शिळ कशी असं? हे बघा, आलं ध्यानात? थांबा. इन काफिरों से कोई जानकारी हासिल हुई? जी नहीं जापना। मतलब अभी तक अपना मुंह चिल्लाकर बैठे हुए ये मक्कार। जापना मिट्टी दक्खन की है। गुरूर का गीलापन कुछ ज्यादा ही होता है। वो काफिर कहाँ है रघुनाथ? अब ये मत कहना कि वो भी सिवा की तरह गायब हो गया। जापना वो बीमार है, पिटाई तो इतनी हुई है अपनी जगह से हिलडुल भी नहीं सकता। इन लोगों से तो कुछ हासिल होने वाला नहीं है, इन्हें खत्म कर दो। जी जापना। बादशाह सलामत। रहम रहम बादशाह सलामत। खामोश! हमसे रहम मांगते और जाके बंदगी उस काफिर की करते हो। सच सच बताओ, तुम जानते क्या हो? बादशाह सलामत, हमारा विश्वास कीजिए, हमें कुछ मालूम नहीं। वे दक्कन गए होंगे। अच्छा, वो दक्कन गए और तुम्हें पीछे छोड़ गए? तुम क्यों नहीं गए उनके साथ? हैं? हम परखा दास की हवेली पे थे, हमें कुछ पता नहीं बादशाह सलामत। वजीर सल्तनत, ताज्जुब की बात है कि वो काफिर 100 सिपा सलार का रसाला लेकर हमारी सालगिरह का जश्न मनाने, कुर्निश बजाने हमारे यहाँ आता है। ना तो वो कुर्निश बजाता है, उल्टा वो क्या कहते हैं उसे, स्वाभिमान का डंका बजाता है, हमारी दी हुई खिल्लत को ठुकराता है, भरे दरबार में शाही रस्म रवाज की धज्जियां उड़ा देता है, बीमार पड़ता है, मिठाइयां बांटता है, फिर अचानक फरार हो जाता है और किसी को कानो खान खबर नहीं होती। हुजूर, उसने आंखें मिलाई आपसे, राजपूतों के खेमे में हलचल ही मच गई, उनकी नजरों में ईमानदारी की चमक उतर गई। उससे भी बुरी खबर यह है वजीर सल्तनत की ईरान का बादशाह हमें खत लिखकर यह नसीहत देता है कि हम उस काफिर सिवा से कुछ सीखें, ये उसकी मजाल है। ये सब सिर्फ और सिर्फ उस सिवा और उसके साथियों की वजह से है। जापना, हम बेकसूर हैं, हमें माफ कर दीजिए, हमें छोड़ दीजिए। खामोश! अभी तुम्हें इसकी इजाजत नहीं मिलेगी, तुम यहीं रहोगे बंदी खाने में। बादशाह सलामत, एक खुशखबरी है। अच्छा, बताओ अमीन खान, इस माहौल में क्या खुशखबरी है? शिवाजी के बेटे का इंतकाल हो गया है। ये बहुत पुरानी खबर है अमीन खान, कोई नई खबर सुनाओ। हुजूर, शिवा ने राजगढ़ पर संभाग की चिता जलाई है। इंशाल्लाह। क्या इस खबर को तराशा गया? जी मालिक आलम, पूरे दक्कन में मातम का माहौल है। वाह अमीन खान, वाह, ये तो वाकई खुशखबरी है। मुबारक हो तुम्हें, मुबारक हो आपको वजीर सल्तनत।
आज का दिन वाकई खुशियों की सौगात लेकर आया है। अब हम आलमगीर औरंगजेब मिठाई बांटेंगे। जाओ, पूरे शहर में सबका मुंह मीठा करो। मातोश्री, मातोश्री, अगं बाई, येसूबाई, मातोश्री, गडावर सगळे लोक काय म्हणतात ठावे का आम्ही सांगू? काय म्हणतात? युवराजांच्या पिंडाला कावळा शिवला नाही तर त्यांचा आत्मा अतृप्त राहील म्हणे. हो, आत्मा अतृप्त राहिला की कावळा शिवत नाही पिंडाला. इच्छा अपुऱ्या राहिल्या आमच्या बाळाच्या. मातोश्री, कोणती इच्छा अपूर्ण राहिली असेल त्यांची? खूप इच्छा अपूर्ण राहिल्या हो. त्यांची अपूर्ण राहिलेली इच्छा आम्हास ठावे. ते आम्हाला भोवरा फिरवायला शिकवणार होते आणि घोडाही फेकायला शिकवणार होते. असेल. हो, आमचं ठरलं होतं आग्र्याहून आल्यानंतर शिकायचं म्हणून. आता त्याचं काय झालं गेलं. नाही मातोश्री, आम्हाला असं वाटतं की त्यांचा आत्मा माघारी येईल आम्हाला शिकवायला. येसू, गेलेला माणूस पुन्हा जन्म घेतो, खरं आहे ना? पुनर्जन्माच्या त्या गोष्टी किती खऱ्या आणि किती खोट्या समजूत काढायला बऱ्या वाटतात. पण आम्हाला वाटतं पुनर्जन्म असावा. निदान युवराजांच्या बाबतीत तरी ते खरं होईल. आणि दुसरं आम्हाला काय वाटतं, काय? मागच्या वर्षी आम्ही आलो होतो ना तुमच्यासोबत, वट सावित्रीच्या दिवशी वडाला 7 फेरे नव्हते का मारले? आणि म्हणालो होतो 7 जन्मी आम्हाला हाच पती मिळावा म्हणून. हो, शिवाय वट सावित्रीचा व्रत केला की आपलं कुंकूही अबाधित राहतं. खरं आहे ना? खरंय. पण त्याचा पडताळा अजून तरी कोणाला नाही. नसेल आला कोणाला, पण आम्हाला येईल बघा. आमचं व्रत वाया जाणार नाही. युवराज पुन्हा नक्की येतील. आमचं मन म्हणतंय. तुमचं म्हणणं खरं हो. कशाने का असे ना, शंभू बाळ पुन्हा आले तर त्यासारखा दुसरा आनंद नाही. पण काही नाही, आमचं मन म्हणतंय ना. ते कशाला खोटं बोलेल? येसू, मातोश्री, आई जगदंबेने काय प्रसंग आणलाय हो तुमच्यावर. आपण स्वतः आहे पण सोडत नाही. स्वतः कपाळभर कुंकवाचं मळवट भरून युगानुयुग बसली आई. पण एवढ्याशाची मुरडीच्या कपाळाचं कुंकू काही सांभाळता आलं नाही. मातोश्री, नका देवीला बोल लावू. आमचा आता उभा दावा आई जगदंबे बरोबर. केसो, अरे आपण रस्ता चुकलो की काय? चुकलो? अरे नाही रे दादा, नाईकांनी सांगितल्याप्रमाणे बरोबर चाललोय आपण. हो, पण आपण एक घटका झाली चालतोच होत.
आणि नायकांनी सांगितलेलं खुणेचं तळ अजून दिसत नाही. होय, मलाही संशय येतोय. आपण रस्ता चुकलोय, भरकटलोय आपण. हो ना, आणि जागोजागी चौक्या पहाऱ्यांना गुंगारे सुद्धा द्यायचे. मला तर काही सुचतच नाहीये. आपण इथेच थांबूयात. होय कृष्णा, आता चालून चालून माझेही पाय खूप दुखू लागलेत रे. हो ना, जरा जेवण घेऊन विश्रांती घ्यायची म्हटलं तर गतच झाली. शंभूराजे, दिशा ध्यानात ठेवली की मग वाट चुकत नाही. दिवसा दिशा ध्यानात ठेवा, पण रात्री कशी ठेवणार? आकाशातील ह्या गृहताऱ्यांवरून. तुम्हाला तो तिकडे लांब दूरवर एक तारा दिसतोय? तो आहे ध्रुव तारा. तो उत्तरेकडे असतो. तो कधीही आपली जागा सोडत नाही, स्थिर असतो. थांबा, आपण रस्ता चुकलोय तर चिंता करू नका. आम्हाला थोडा वेळ द्या. आम्ही तुम्हाला अचूक दिशा ओळखून दाखवू. हो शंभूराजे, आता दिवस उजाडल्याशिवाय आपल्याला काही मार्ग सापडायचा नाही. मार्ग सापडला. ही उत्तर दिशा. आपण इथून आलो. ही पश्चिम आणि ही दक्षिण. आपल्याला नैऋत्येला जायचे. चला आमच्या मागे. इकडे? अरे दादा, म्हणजे पुरते फसलो होतो आपण. हो, पुन्हा उत्तरेलाच निघालो होतो. अगं बाई, देवच पावला. पण युवराज, आपण दिशा कशी काय ओळखली? वर पहा आकाशात, तो ध्रुव तारा. अरे हो, हे तर आपल्याला सुचलंच नाही. चला. येसू, येसू, काय बघताय? काही नाही. काही नाही. कसं? आकाशाकडे अगदी टक लावून बघताय आणि डोळे भरलेत आमच्या चिमणीचे. आऊसाहेब, शांत व्हा, शांत व्हा, रडू नका. हं? सांगा, काय बघताय? आम्ही या चांदण्यात शंभूराजांना शोधत होतो. इथेच असतील ना कुठेतरी या चांदण्यात. चांदण होऊन येसू, शंभूराजे चांदणं बनून राहणारे नाही आहेत. ते सूर्य आहेत. जिथे जातील तिथे आपल्या तेजाने तळपत राहते आणि दुसऱ्यांना दिपवून टाकते.
कौन है ये लड़का? सरकार नातू आहे माझा. शक हो रहा है मुझे.